भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त श्रावणी सोडायसाठी पनीर अंगारा आणलेला आहे. इतका चविष्ट लागतो. बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जाऊन 200-300 देऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी 100 ग्रॅममध्ये मस्त 2 माणसं आरामात खाऊ शकतात. 2 का 3 सुद्धा खाऊ शकतात. तर इतके चविष्ट ही रेसिपी बनते. आता थोडीशी माहिती शिमला मिरचीबद्दल देणार आहे. आता ही 4 धारी मिरची आहे. ही सॅलडसाठी वापरतात आणि 3 धारी ही भाजीसाठी वापरतात. कारण ही 4 दारे ना कुरकुरीत असते आणि मिरची तिखट कमी असते, गोडीला असते ते थोडीशी, म्हणून ही सॅलडमध्ये वापरतात आणि ही भाजीसाठी वापरतात. आता मी मगज बी, कांदा, टोमॅटो हे शिजवून घेतले गिरवीसाठी. थोडेसे 2-4 तुकडे आल्याचे, एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता ही पेस्ट करून घेऊ मिक्सरमधून. अगदी सोपी रेसिपी आहे, करून पहा ही पनीर अंगारा. आणि अगदी बारीक अगदी स्मूथ त्याची पेस्ट तयार झालेली आहे पहा. आता तव्यामध्ये 1 चमचा तूप टाकून 100 ग्रॅम पनीर भाजून घेऊ. असं जास्त पण भाजायचं नाही, थोडंसं असं परतून घ्यायचं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पनीर अंगारा बनवता ते गिळगिळीत होणार नाही. अक्षरशः छान असं ते टेस्ट तर येतेच, पण ते असं मऊ पडत नाही पनीर त्याच्यामध्ये. आता शिमला मिरचीचे तुकडे, कांद्याचे तुकडे थोडेसे परतून घेऊ. आपल्याला काय डाग पडेपर्यंत भाजायचं नाही. थोडंसं गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि अगदी सोपी रेसिपी घेऊन आले कमी साहित्यामध्ये. आता 4 चमचे तेल घालू कढईमध्ये. 1 पळीभर मसाला घेतलेलं वाटण आत्ताचं ते घालूया. आणि शिजवून घेतल्यामुळे खूप छान त्याला टेस्ट येते. करून पहा एकदा. 1 चमचा लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. 1 चमचा धना जिरा पावडर. पनीर मसाला 1 चमचा घालूया. थोडीशी कसुरी मेथी घालायची, त्याच्यामुळे पनीर अंगाराला चव येते छान. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता याच्यामध्ये शिमला मिरची भाजलेल्या टाकूया आणि मग 100 ग्रॅम ते पनीर भाजलेलं ते देखील याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तोपर्यंत पाणी घालूया. त्याच्यामध्ये 1 वाटी कोमट पाणी घेतले त्याच्यामध्ये, म्हणजे घालण्यासाठी. कारण भाजी असं पानचट बनत नाही, म्हणून कोमट पाणी शक्यतो वापरा. मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते. आता हे 100 ग्रॅम पनीर भाजलेलं घालूया त्या मसाल्यामध्ये. आणि आता याला शिजायला काय फार वेळ लागत नाही, काय नाही. पनीर म्हटलं की तुम्हाला माहीत आहे झटकीपट तयार होते. इमर्जन्सी कोण आलं तरी हे भाजी करता येते. तर चवीपुरतं मीठ घालू आणि आता धुरी देऊन घेऊ त्याला पनीर अंगाऱ्याला मस्त. आणि वरती झाकण ठेवू. तूप टाकलं ना त्या कोळशावर तापवून घेतलेले कोळसा पहा मस्त धूर निघालेला आहे. आणि इतकी चविष्ट रेसिपी बनवून तयार झाली. आता वरून कोथिंबीर घालायची. गरमागरम भाताबरोबर खा किंवा पोळीबरोबर खा. आता थोडीशी मलाई घातली वरती. आणि पनीर अंगारा म्हटलं की मलाई येतेच थोडी. आता काढून घेऊ. खाण्यासाठी गरमागरम श्रावणी सोडण्यासाठी तयार आहे रेसिपी माझी आजची. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.